पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद आबासाहेब। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष चेअरमन आणि विधानसभा निवडणुकीत विजय संपादन करीत विधानसभेत आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी पोहोचलेले माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे आणि पंढरपूर मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक 28 मार्च रोजी सप्तशृंगी पतसंस्थेचे चेअरमन अतुल चव्हाण, सप्तशृंगी परिवार आणि सुस्ते ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आलं होतं। यावेळी विठ्ठलचे संचालक दिनकर चव्हाण, शशिकांत पाटील, विठ्ठल रणदिवे, सचिन वाघाटे, धनुकाका घाडगे, शरद चव्हाण, राजू पाटील, तात्या मामा नागटिळक, डॉक्टर योगेश रणदिवे, शंकर सुर्वे, अमित साळुंखे, समाधान फाटे, दिलीप चव्हाण, समाधान चव्हाण यांच्यासह अतुल चव्हाण व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना सत्कार मूर्ती आमदार राजू खरे, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील यांनी आपल्या मनोगतातून बोलताना जनतेच्या सेवेसाठीच आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देतानाच अतुल चव्हाण आणि त्यांच्या सप्तशृंगी परिवाराच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली। यावेळी बोलताना पहा काय म्हणाले आमदार महाविकास आघाडीचे आमदार आणि समाधान दादा आवताडे हे महायुतीचे आमदार आहेत आणि मग समाधान दादांना अडचण येईल म्हणून कदाचित मला पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली असावी, पण दादा माझा स्वभाव असा आहे, माझं आडनाव खरे आहे आणि मला खोटं बोलायला जमत नाही। मला एक आता वक्त्याने सांगितलं की 3 महिन्यात आमदार झालो, तर मी आपल्याला सांगू इच्छितो की 3 महिन्यात आमदार नाही, तर 2018 पासून मोहोळ मतदारसंघामध्ये काम करत असताना 19ला काही अपरिय कारणानं मला उमेदवारी मिळाली नाही, म्हणून न डगमगता पुन्हा मोहोळ मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक काम उभं केलं। मागल त्याला रस्ता, मागल त्याला पाणी ही संकल्पना सर्वप्रथम मोहोळ मतदारसंघामध्ये मी राबवली आणि गेल्या वर्षी ज्या वेळेला दुष्काळ पडला त्यावेळी मोहोळला प्यायला पाणी नव्हतं। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाल्यानंतर सुद्धा आमच्या आया बहिणीला डोक्यावरती हंडा घेऊन पाणी भरावं लागतं, एवढी लाजिरवाणी गोष्ट या मोहोळ शहरामध्ये होती, मोहोळ तालुक्यामध्ये होती। मोहोळची नगर परिषद 20-20 दिवस मोहोळ शहराला पाणी देत नव्हती। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर असणारे हे मोहोळ शहर आणि बाजूला जाणारी रेल्वेची लाईन या दोन्हीच्या मध्ये वसलेलं हे शहर एक मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आली असती, परंतु दादागिरी, झुंडशाही, तानाशाही आणि हुकुमशाहीच्या जोरावरती आंगरकरांनी गेली 50 वर्ष तिथं राज्य केलं। हा विजय असा तसा नाही आम्ही मिळवला, हा 5-6 वर्ष त्या मतदारसंघात काम करत असताना शेतकरी असेल, कामगार असेल,
कोण आजारी पडला असेल तर त्याला औद्योगिक आरोग्याची मदत करणं असेल, कुणाच्या गरीबाचं लग्न असेल तर त्या गरीबाला लग्नाला मदत करणं, अनेक पद्धतीच्या काम या मोहोळ मतदारसंघामध्ये उभं केलं. आणि ज्या वेळेला मोहोळमध्ये आम्ही काम करत होतो त्यावेळी आमच्या बरोबर माझ्या तर बाबतीमध्ये समाधान दादा, ज्या वेळेला मला उमेदवारी तर जाहीर झालीच नव्हती, अभिजित आबा पाटील उमेदवार जाहीर झाले होते आणि मोहोळ मतदारसंघामधून माजी आमदार रमेश कदम यांची मुलगी यांना तिकीट देण्यात आलं होतं. परंतु जनमताचा रेटा काय असतो हे मोहोळच्या जनतेने दाखवून दिलं. आणि शेवटच्या दिवशी अभिजित आबा तुम्ही माड्यामध्ये प्रचाराला लागला होता, समाधान दादाने पहिली बाजी मारली होती, ते मैदानात उतरले होते, त्यांनी तटबंदी बी मजबूत केली होती, त्यामुळे दादाला जास्त विरोध नव्हता. परंतु माझ्या बाबतीमध्ये फार विचित्र परिस्थिती होती. 19लाही मला उमेदवारी नाकारली आणि 24ला सुद्धा मला उमेदवारी नाकारली. एवढं मोहोळ मतदारसंघात प्रचंड काम केल्यानंतर सुद्धा दादा ज्यावेळी दुष्काळ पडला होता तरी 20,000 लिटरचे 17 टँकर घेऊन मी मोहोळच्या जनतेला पाणी पाजण्याचं काम करत होतो. मोहोळच्या त्या माझ्या माता भगिनींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता. आजारी माणसाला मदत केलेली माझ्या पाठीशी होती. मागं त्या शेतकऱ्याला रस्ता दिला होता त्याची आशीर्वाद माझ्या पाठीशी होते. माझ्याकडे आलेल्या माणसाला कधी खाली हात मी पाठवलं नाही. आणि दुसरीकडे ज्या घरात 50 वर्षाची सत्ता होती त्याच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला चाय सुद्धा मिळत नव्हता अशी परिस्थिती होती. आणि मग शेवटच्या दिवशी आमच्या मोहोळ मतदारसंघामध्ये सगळ्या पक्षाचे नेते पवार साहेबांना बारामतीला भेटले. काका साठे होते, मनोहर डोंगरे होते, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना माझ्या बरोबर होती, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना माझ्या बरोबर होती. दादा तुमच्या माहितीसाठी सांगतो, दोन्ही शिवसेना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जर कुठे एकत्र आल्या असतील तर त्या मोहोळमध्ये एकत्र आल्या. ती किमया ह्या राजू खरेंनी करून दाखवली. आणि मग दादा भारतीय जनता पक्षाने सुद्धा दादा मला साथ दिली. फक्त अडचण एकच होती दादा की कमळाबाई मला म्हणाले की दिवसा अडचण आहे दादा तुला रात्री मदत करेल. पण पंढरपूरच्या कमळाबाईनं माझ्या विरोधात काम केलं दादा हे आज इथं सांगितलं पाहिजे. आणि दादा घड्याळ सुद्धा अर्ध माझ्या बरोबर होत. मी नशीबवान होतो दादा. ज्या वेळेला पवार साहेबांना तिकीट बदलायची वेळ आली तर पवार साहेबांनी काका साठेंना सांगितलं की काका ते शेवटच्या क्षणी मला काय करायला सांगताय. मनोहर डोंगरे होते, त्यांच्या बरोबरचे सहकारी कचरे दादा होते आणि उत्तम व्यक्तिमत्वाची लोक मोहोळ मतदारसंघातली पवार साहेबांपाशी बसली. आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी मला आशीर्वाद दिलेला होता. आपल्याही पक्षातले बुजुर्ग नेते माझ्या बरोबर होते आणि शेवटच्या दिवशी मला उमेदवारी मिळाली. पंढरपूरचा सुपुत्र म्हणून मोहोळ मतदारसंघाच्या रिंगणामध्ये एक तानाशाही, हुकुमशाही, दादागिरी आणि झुंडशाहीच्या विरोधामध्ये मी निवडणुकीला उतरलो होतो. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आम जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता. दादा मोहोळमध्ये तर अशी किमया झाली की मोहोळ शहरामध्ये 15,000 दादा समाधान दादा मतदान पडलं. तुमच्या सरकारची लाडकी बहीण माझ्या मोहोळ शहरात चालली नाही, पण 20 दिवस पाणी न देणारी नगरपालिका किंवा तिथलं नेतृत्व, तिथल्या आया बहिणींनी पाणीवाला दादा म्हणून माझ्यावरती शिक्कामोर्तब केला आणि 15,000 पैकी 12,500 मतदान दादा मला पडलं. असं हे मोहोळ शहर काम करणाऱ्या पाठीची, काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीची मोहोळच्या जनतेने यावेळेला साथ दिली. आपण म्हणाल्याप्रमाणे अजितदादांच्या राष्ट्रवादीची लोक ओपन माझ्यामध्ये प्रचाराला उतरले होते
आणि मोहोळमध्ये एक नवा इतिहास झाला. आता मोहोळमधली परिस्थिती काय होती तुम्हाला माहिती आहे. 15 दिवसामध्ये आमदार करणं ही आंदळकरांची किमया होती. पण ह्या बरेनं हा राजू खरे 31,000 मतांनी निवडून आला. थोड्या मताने नाही पंढरपूरचा सुपुत्र जिंकला. 31,000 जिंकून आला. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता समाधान दादा तुम्हाला बोलायचं आहे, जनतेला ऐकायचं आहे की समप्रत वातावरणामध्ये, आणि मला खात्री आहे दादा राजकारणाच्या पलीकड एक सामाजिक बांधिलकी जपणारे तुम्ही, मी आणि अभिजित दादा कार्यकर्ते आहोत. ज्यावेळी या मैदानामध्ये आम्ही उतरलो होतो, अभिजित दादा माड्यामधून होते, मी मोहोळमधनं होतो. आपण पंढरपूर आमच्या भूमीतून होता आणि आम्हाला तिकडच्या भूमीत जावं लागलं. आम्हाला माड्याकडे धावावं लागलं, मला मोहोळकडे धावावं लागलं. माझा मतदार तर तुळजापूरच्या बॉर्डरपर्यंत माझा मतदारसंघ आहे. कळमन शेवटचं गाव दादा, म्हणजे तुझ्या गोपाळपूरपासून जर चालू झाला तर त्या पाक तुमच्या मंगळवेढ्यानंतर ना ती कुरोल, कामती, सोलापूर, बाळा करत तसंच काकासाहेब साठ्याचा वडाळा करून त्या तुळजापूरच्या बॉर्डरला कळमनला मला जावं लागतं. एवढा मोठा मतदारसंघ दादा. मग कोणतं म्हणालं की अर्धा जिल्हा इथं आहे. अर्धा जिल्हा नाही, सोलापूरचा भाग सुद्धा माझ्या मतदारसंघाला आहे. आणि अशा पद्धतीचा एक मोठा मतदारसंघ. आणि या मतदारसंघामधून ज्यावेळी आम्ही निवडणुकीला उभारलो तर बांधवांनी ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. आज आमचा सत्कार करत असताना आम्हाला निश्चितपणाने आनंद झाला, तुम्हालाही आनंद झाला. पण ह्या मैदानामध्ये ज्या वेळेला आम्ही उतरलो होतो तर पंढरपूरची शिदोरी घेऊन आम्ही पुढच्या निवडणुका जिंकण्यासाठी उतरलो होतो. परंतु आम्हा दोघांना बी, आबा असेल मी असेल, हे कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले नाहीत म्हणून पंढरपूरची 2-3 घरांनी आम्हाला पाडण्याचं काम करत होते. दादा 2014ला नरेंद्र मोदी सुद्धा आले पंढरपूरला सभेला, बोला यांना निवडून द्या प्रचंड मताने परिचारकला. दादा मोदी येऊन सुद्धा परिचारक पडले. म्हणजे विचार करा की मोदी सुद्धा त्यांच्या कामाला आला नाही. आणि 3 निवडणुकीत पराभूत झालेली माणसं कालच्या निवडणुकीमध्ये मला आणि आम्हाला पाडण्याचं काम करत होते. आम्ही साधा विचार केला की बाबा आम्ही पंढरपूरचे सुपुत्र आहोत, आम्ही काय तुमचे घोडे मारले की आम्हाला पराभूत करण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करताय. समाधान झालं ते कल्याण काळेचा माझा वर्गमित्र, बालमैत्र, हाफ चिटीवरचा दोस्त माझा, राहायला सुद्धा पंढरपूरला शेजारी. आणि दादा 5वी ते 10वी, त्यानंतर तो कॉलेज घेऊन 5वी ते 10वीला फुल पॅन्ट नसते, हाफ चिटी असते. मी कल्याणराव हाफ चिटीवर सायकलीवर फिरलेली दोस्त, अशी तशी दोस्ती नाही दादा. फोन करून हात जोडून सांगितलं, कल्याणराव मी तुमचा बालमित्र आहे, राजकारणाचे जोडे बाजूला ठेवा आणि हुनवटी छत्रीला लावून विचार आहे आपल्या अंतकरणाला की वसंतदादा उभारले होते त्यावेळेला आम्ही शिवसेनेत असून सुद्धा प्रचंड मोठ्या मतानं आम्ही तुमच्या प्रचाराला उतरलो होतो. तुमच्या सुखदुःखात आम्ही तुम्हाला साथ दिलेली होती. ही निवडणूक आहे, आपला मित्र महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून जावं अशी तुमची इच्छा नाही का? अरे नाही म्हणले, राजू तुला नक्की मदत करणार. काय केलं? राजू खरेला प्रचंड मतानं पाडा म्हणून काळे गट मैदानात उतरला. परिचारकने तर देव पाण्यात वळवले. माझ्याकडे साखर कारखाना नाही, माझ्याकडे सूत गिरणी नाही, माझ्याकडे साधी पिठाची चक्की नाही. पण दादा एक टांग्यावाल्याचा मुलगा पंढरपूरच्या 17 गावातून तब्बल 2000चं मताधिक्य हे विरोधात असताना सुद्धा त्या पंढरपूरच्या जनतेने, या 17 गावातल्या जनतेने मला देऊन मला विधानसभेत पाठवण्याची संधी दिली. आणि म्हणून हे निवडणूक आम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून जाण्याची संधी मिळाली. त्याबद्दल या 17 गावामधल्या सर्व जनतेचं, मोहोळ तालुक्याचं आणि उत्तर सोलापूर तालुक्यातल्या जनतेचं मी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दादा आभार मानतो. समाधान दादा, माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला आज तुम्ही पाहताय, मी तुतारीचा जरी दादा आमदार असलो
तो दुपारी जेवायला एकनाथ शिंदे साहेबाकडे असतो. मी परवा रात्री अधिवेशन संपल्यानंतर साहेबांकडे पाऊण तास होतो आणि 45 मिनिटांमध्ये मी पंढरपूरचा आमच्या मोहोळचा विकास आराखडा मंजूर केला. दादा वर्षभर शासनाच्या अडचणीत तो विकास आराखडा होता. दादा मी आष्टीला 40 कोटी रुपयाचा निधी आणला. अभिजित आबांना विचारा, अजितदादांना द्यावे लागले कारण मी तिकडून इकडे आलो होतो. 34 वर्ष तुमच्याकडेच होतो, तुम्हाला दादा चांगलं माहिती. आणि मग ह्या निवडणुकीमध्ये नीतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळं लिहिलं होतं आणि मला ना आम्हाला दोघांना बी इकडे यावं लागलं. दोघांनी ही विजयाची तुतारी वाजवली. समाधान दादा, तुम्ही आता सत्तेत आहात आणि सत्तेत असताना पंढरपूरच्या राजकारणामध्ये माझी आणि आबांची तुम्हाला नेहमी साथ असेल. पण आमच्याही मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा प्रचंड साथ माझ्या पाठीशी आहे. मला कुठल्याही पद्धतीची दादा अडचण येत नाही. 45 मिनिटाच्या चर्चेमधून माझ्या मतदारसंघाच्या बारीक सारीक गोष्टीवरती मला शिंदे साहेब विचारत होते. 22-34 वर्ष त्यांच्या बरोबर काढलेली होती आणि या गोष्टीचा दादा त्यांना अभिमान होता की माझा राजू महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार होऊन आला. तो तुतारी घेऊन आला तरी बी त्यांना वाईट वाटलं नाही. म्हणले तू आला हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो बांधवांनो, नीतिमत्ता साफ असेल तर माझ्यासारखा अभिजित आबासारखा माणूस आमदार होतो. नीतिमत्तेमध्ये यांच्या खोट होती. तीनदा पराभूत झाले. काळेंचे वडील वसंतराव पराभूत. कल्याणरावने तर साऱ्या निवडणुकीत हार पत्करली आणि पांढऱ्या पायाची माणसं मला ना आम्हाला पाडायसाठी काम करत होती. दादा पोटनिवडणुकीला तुम्ही उभारला. मी मुंबईला आलो, 15 दिवस होतो. तुम्हाला भेटलो नाही पण समाधान दादाची माझी मैत्री 1991-92 पासूनची अत्यंत जिव्हाळ्याची माझ्या दादांचे संबंध. दादांच्या गावचा मी जावा आहे मंगळवेढ्याचा. त्यामुळं दादा तुम्हाला माहिती आहे की सासरवाडीचा दादा आमचा कसल्याही परिस्थितीत निवडून आलाच पाहिजे म्हणून आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेवून नेहमी दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होतो. आणि दादा याही पुढे आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे असणार आहे. तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही तुम्हाला साथ देतो. बाकी यांचा कार्यक्रम दादा आता आपण करेक्ट करू. अशी त्रिदेवाची जोडी मी आहे शिंदे साहेबांवर अडचण तुम्हाला अडचण येणार नाही. तुम्हाला शिंदे साहेब हे फोनपर्यंत सांगतील. त्यांचं शिंदे साहेबांचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे दादावरती. आणि म्हणून बांधवांनो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आलेल्या आहेत. आपण सर्व कार्यकर्त्यांनी एक विचारानं कामाला लागा. समाधान दादा असेल, मी असेल, अभिजित आबा असेल, आम्ही काय करायचं ते ठरवू. कारण आता 29 पर्यंत विधानसभेची निवडणूक नाहीये. त्यामुळे आता आमच्या तिघालाही हिरवा बिल्ला लागलेला आहे विधानसभेचा आणि त्याच्यामुळे तुम्ही काळजी करायचं काय कारण नाही. आम्ही तुमच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी, इथल्या सहकाऱ्यांच्या पाठीशी, जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीच्या निवडणुका असेल. माझं गाव तो रोपळा आहे. त्यामुळे सुस्तेवरनं 5 मिनिटाच्या अंतरावर माझं गाव आहे. त्यामुळे सुस्तेवरती आम्ही नेहमी प्रेमच करत आलेलो आहोत. तिथल्या आजूबाजूच्या गावात सगळ्याच लोकांवरती प्रेम करतो पण सुस्त फार आम्हाला जवळच आहे. आणि म्हणून बांधवांना सांगतो की जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेवू, परंतु इथल्या तळमळीच्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये तो कसा निवडून येईल त्याच्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू. राजकारणाचं वारं आता बदललेलं आहे. विशिष्ट घराण्याची सत्ता ही आता संपत चाललेली आहे. तानाशाही, हुकुमशाही, दादागिरी, बँका, शाळा, कॉलेज, महाविद्यालय एवढं सारं असून सुद्धा 3-3, 4-4 वेळा ह्यांना पराभूत व्हावं लागलं म्हणजे जनता यांना स्वीकारत नाही. परंतु पहिल्याच झटक्यात आव्हान मी या आयला फार लाल माती लावूनच गदा घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलो. दादा सुद्धा आमचा समाधान दादा पहिल्याच झटक्यात पोटनिवडणुकीत विधानसभेत गेला. आणि म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद आमच्या तिघांची पाठीशी खंबीरपणे. मी जरी रोपळ्याचा असलो तरी राहायला मी गोपाळपूरला गेलो.
गोपाळपूरला का दादा गेलो तर पांडुरंगाला म्हणलं हमेशा मला आशीर्वाद आपला असावा म्हणून तुमच्या बाजूला येतो आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने तुमच्यातला एक साधा कार्यकर्ता आज आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला. आणि म्हणून बांधवांनो, आमच्याकडे पहिल्यांदा तुमच्या लक्षात येईल की आम्ही काय चमत्कार करतो तर माणसं पाठीशी असल्यानंतर चमत्कार हा होतो. पैसा असला तर सर्वच काही होतं अशातला भाग नाही. पैसा हे सुखसोयीचं साधन आहे. पैसा ही संपत्ती ही माणसाला विधानसभेत लोकसभेत पोचवू शकत नाही. पण टाटाही आमदार झाला असता, खासदार झाला असता, बिर्लाही झाला असता, सगळेच उद्योगपती झाले असते. परंतु सामाजिक बांधिलकी जपणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे कार्यकर्ते आहोत. रात्री 12-12, 1-1, 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत आम्ही लोकांच्या प्रश्नावरती रात्र जागरून लोकांना मदत करण्याच्या भूमिकेत आम्ही राहिलो. उभं आयुष्य आम्ही सामाजिक कामामध्ये घातलं. 34 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेला. 34 वर्षाची तपश्चर्या आज आमच्या पाठीशी होती. असा तसा आमच्या पाठीमागे अनुभव नव्हता. आणि म्हणून एकदा अतुल भैया तुमचं मनापासून अभिनंदन करतो की पंढरपूरचे 2 सुपुत्र आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार म्हणून समाधानदादा अवताडे आमच्या तिघाचा सत्कार केल्याबद्दल अतुल भैया तुम्हाला, तुमच्या परिवाराला, या सुस्तेकरांना मनापासून मी धन्यवाद देतो. काही चुकले असेल मी क्षमा मागतो. आणि येणाऱ्या पुढच्या आमच्या राजकीय जीवनासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीचे आहेत असं समजून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराज, जय भीम. धन्यवाद राजभाऊ, धन्यवाद. यानंतर सत्कार गणेश काशीद गुरुजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 त्यांना मिळालेला आहे. मग त्यांचा सन्मान राजाभाऊ खरे आमदार मोहोळ यांनी करावा असं राजाभाऊने विनंती करतो. आणि गणेश काशीद गुरुजींनी विनंती आहे की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. गणेश काशीद गुरुजी ज्यांना महाराष्ट्र शासनानं आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 न सन्मानित केलेला आहे. चला काशीद गुरुजी पुढे या. आणि राजाभाऊ खरे यांना विनंती करणार आहे की आपण सत्कार त्यांचा करायचा आहे. त्या पुढचा सत्कार आहे मनीषाताई कांबळे पोलीस पाटील सुस्ते सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्कार 2025 त्यांचा सत्कार स्वातीताई चव्हाण यांनी करायचा आहे. आणि स्वातीताईने विनंती आपण पुढे या आणि मनीषाताई कांबळे पोलीस पाटील यांचा सन्मान आपण करायचा आहे. बर, त्यापुढील सत्कार आहे जानवी जालेंदर चव्हाण शालेय क्रीडा स्पर्धेत राज्यस्तरीय वुसू क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्राप्त केलेलं आहे. म्हणून तिचा सन्मान अभिजित आबा पाटील साहेबांच्या हस्ते होणार आहे. सुहासिनी उमेश चव्हाण खेलो इंडिया 2024 मध्ये मार्शल आर्ट राज्यस्तरीय वुशू क्रीडा प्रकारात रौप्य पदक